रामटेक विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वालच्या विरोधात राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत प्रवक्ता मुन्ना ओझा यांनी आशिष जयस्वाल हे गोतस्करीला स्पष्टपणे चालना देत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता। याच आरोपाचं खंडन करत आशिष जयस्वाल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत। रामटेक येथील दीप हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीय बजरंग दलाकडून गोतस्करीला चालना देणे, मंदिराकडे दुर्लक्ष करणं, लॉज संस्कृतीला चालना देत असल्यासोबतच हिंदू विरोधी असल्याचा आरोप देखील करण्यात आला। मात्र याबाबतीत आशिष जयस्वाल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगत मी खरा हिंदू कार्यकर्ता असल्याची माहिती दिली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। तो बजरंग दलचं नाही आहे। तुम्ही बघा, त्यांनी नवीन संघटन उभं केलं, राष्ट्रीय बजरंग दल। बजरंग दल सांगून लोकांची दिशाभूल करत आहे। स्वतः खंडणी बहादूर आहे। पूरा इतिहास पोलीसच्या रेकॉर्डवर उपलब्ध आहे। आणि देवलापारच्या गो अनुसंधान केंद्राला मी सर्वात जास्त गायी जमा केल्या आहे। तिथल्या पीआयला सांगितलं होतं आणि सर्वात जास्त गायीवर कारवाई झाली आहे मागील 2 वर्षात मी आमदार झाल्यानंतर। दुसरं, देवलापार गो अनुसंधान केंद्राला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राचा दर्जा मी दिला आणि त्याला शासनाचा 2 कोटी निधी मिळवून दिला। ते सुपारी घेऊन आरोप करणारे लोक निवडणुकीच्या तोंडावर आतापर्यंत तोंडाला कुलूप लावून बसले होते का? फक्त निवडणुकीच्या 1 दिवसापूर्वी जाणीवपूर्वक खोटं भ्रम पसरवणे आणि लोकांमध्ये बोंब निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे। लोकांनी सावध राहावं। देवलापार गो अनुसंधान केंद्राचे लोक या संदर्भामध्ये योग्य आपल्याला खुलासा करू शकतील। आपण त्यांना विचारलं तर ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।